नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत। कसे बघता याकडे, काय सांगा? त्र्यंबकेश्वर हे ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यावरणासाठी अतिशय आवश्यक असलेलं क्षेत्र आहे। अनेक लोकांचा त्र्यंबकेश्वरकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये आता नुकतंच त्र्यंबक नगरपालिकेच्या निवडणुकीचा पडघम वाजलेला आहे आणि अनेक लोक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इथे उत्सुक आहेत। परंतु या सगळ्या कार्यामध्ये त्र्यंबकेश्वरचा विकास आपण जर बघितला तर तो कसा करायला पाहिजे, त्याच्यासाठी लायक कोण आहे याविषयीचा विचार जर आपण मांडला तर सध्या जी काही नावं आलेली आहेत त्याच्यामध्ये साधारणतः एक माजी नगराध्यक्ष त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त म्हणून जे कार्यरत आहेत असे कैलासजी घुले, की ज्यांच्याकडे शिक्षण उत्तम आहे, आध्यात्मिक ज्ञान ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा पुरवठा त्यांच्याकडे खूप चांगला आहे। अनुभव ही संकल्पना बघितली तर अनेक प्रकारचे अनुभव आहेत। अनेक संस्थांवर कामं केलेली आहेत, अनेक मोठमोठ्या पदांवर काम केलेले, भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा अनेक स्टेजवर त्यांनी उत्तम रीतीने काम केलेलं आहे। त्र्यंबक नगरीचा विकास करण्याकरता एक स्वच्छ, पारदर्शक असा नेता जो कोणी असेल तर आज कैलास घुले आहेत। आणि त्र्यंबकेश्वरच्या उन्नतीसाठी भविष्यामध्ये धार्मिक स्थळ असल्यामुळे येणाऱ्या यात्रेकरूंच्या दृष्टीने किंवा येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने अनेक प्रकारच्या सुविधा कशा देता येईल, त्यामध्ये कोणकोणत्या सुधारणा करता येईल, व्यावसायिक असल्यामुळे, व्यावसायिक बांधकाम करणारा असल्यामुळे या सगळ्या कार्यामध्ये त्यांचा अनुभव हा मोठा असल्यामुळे अनेक ठिकाणचे, अनेक प्रकारच्या संस्थांचे कामं केले असल्यामुळे एकंदर लोकांना आज काय अपेक्षित आहे, नवीन भविष्यात येणारा काळ कसा आहे याविषयीचे विचार जर बघितले तर आधुनिकता स्वीकारलेला नवीन माणूस आहे। जरी वयाने 56 वर्षाचा असला तरी सुद्धा आधुनिकतेमध्ये एक पाऊल त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांचं पुढेच आहे। त्यामुळे असा नेता जर त्र्यंबकेश्वरला लागला तर त्र्यंबक नगरीच्या गेल्या 10 वर्षामधला होणारा विकास हा निश्चितच चांगल्या प्रकारे होईल असं माझं मत आहे। त्यामुळे आपण यांच्या नावाचा विचार करावा अशी मी शिफारस करतो। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत। आपल्याला कोण उमेदवार हवा आहे, काय सांगा? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने पक्षाने एक योग्य विचार करावा। एक चांगलं व्यक्तिमत्व त्र्यंबकेश्वरमध्ये असेल तर फायद्याच आहे। मागच्या समस्त पर्व काळात आमच्या वहिनी आमच्या काकू अनघाताई फडके यांनी यशस्वी धुरा सांभाळली होती मागच्या 2012च्या संवत्सरामध्ये। आता सुशिक्षित उमेदवार, चांगला उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षित आहे। आमच्या शेजारीच राहणारे आमचे बंधू कैलासदादा घुले सर्वार्थाने सक्षम आहेत। सगळ्या समाजाला विचारात घेऊन गावाच्या विकासाला चालना देणारं दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व म्हणून कैलासदादाकडे सुद्धा बघितलं जातं। अनेक इच्छुक आहेत, मोर्चे बांधणी चालू आहे। या सगळ्याचा विचार करता सर्वसामान्य कार्यकर्ता, मतदाराचा विचार करून पक्षाने एक चांगला मेसेज जावा अशी सर्वांची इच्छा आहे। आणि निश्चितच आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या गावाच्या विकास होण्याच्या दृष्टिकोनाने भाजपाला सर्वाधिक मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचा सत्ता त्र्यंबकेश्वरमध्ये यावी अशी